महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांची 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार आणि राज्याच्या अर्थसंकल्पावर कोण संकल्प मांडणार याचा प्रश्न निर्माण तर या बातमीनुसार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणामध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. कुटुंबाकडून दिलेल्या माहितीनुसार शरद पवार किंवा कोणाशीही बोलणी न करता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा ही स्वीकारण्याचं मान्य केलेलं आहे. काही जण असे म्हणतात की ही भाजपाची रणनीती आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होऊन पक्ष एका विशिष्ट नेत्याकडे सोपवला जाणार नाही, खास करून शरद पवार. राजकीय विश्लेषक म्हणतात की भाजपाने सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला प्रभाव वाढवला आला, ज्यामुळे दोन एनसीपीच्या एकत्रीकरणामध्ये अडथळा होऊ शकतो. अजित पवार यांनी 12 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण करण्याचं म्हटलं होतं, पण त्यांचा अपघाती मृत्यू आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊ केलं आहे. ह्या नवीन घटनांमुळे दोन्ही एनसीपीच्या गटाच्या एकत्रीकरणामध्ये नक्कीच अडथळे निर्माण होणार आहेत. तर आपल्याला काय वाटतं? भाजपाने सुनेत्राताईंची उपमुख्यमंत्रिपदी लागलेली वर्णी ही महाराष्ट्रातील नवी राजकारणाची नवी दिशा ठरवणार का?